नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील रवींद्रनाथांची गीतांजली एक परिचयात्मक आकलन या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 5 भागांपैकी तिसरा भाग वाचतोय. 4. आनंद आणि सौंदर्याचा साक्षात्कार. वयाच्या 21व्या वर्षीच कलकत्त्याला सदर स्ट्रीटवरील वाड्यात राहत असताना रवींद्रनाथांना दृश्य विश्व हे आनंद आणि सौंदर्य यांनी भरून गेलेलं असल्याचा दिव्य साक्षात्कार झाला. त्यांच्या सर्व साहित्यात चढत्या वाढत्या वैभवात हाच साक्षात्कार भरून राहिलेला आहे. गीतांजलीत या दिव्य अनुभूतीची गंभीर परिणिती झालेली आढळते. निर्झरेर स्वप्नभंग आंतर मम विकसित कोर, तव नवनव रूपे एषो प्राणी, जानी जानी कोन आदि काल हते, पारवीना की जोगदिते, शरदे आज कोन अतिथी, जा हारिये जाता आगलो बोरो, गाये आमार पुलक लागे, जगते आनंद जसे आमार निमंत्रण, आलोय आलोकमय करे हे, आकाश तले उठलो फुटे, हे थाय तीनही कोल पेते छेन, विश्व साथे जोगे जे थाय बिहारो, एई मोर साथ जानो ए जीवन माझे, जान शेष गाणे मोर सब रागिणी पुरे. या 15 गीतांजली गीतांतून या आनंद आणि सौंदर्याच्या त्यांच्या साक्षात्काराची प्रतीती येते. खालील आनंदमय सौंदर्यमय काव्यपंक्तीतून आपणातील रसिकतेला सहसर्जनाचा आनंद मिळत असतो. हे प्रभू, तू मला आनंदित कर. आनंद सागरातून आज पूर लोटला आहे. हे प्रिया, तू कितीतरी घरात व कितीतरी वाटात माझ्या जीवनाकरता सहज केवढा आनंद साठवून ठेवला आहेस. आनंदाने गळून पडण्याकरता, वाहून जाण्याकरता, मोडून पडण्याकरता तू त्या छंदात साथ देऊ शकणार नाहीस का? त्याच आनंदाच्या पदक्षेपात 6ही ऋतू नृत्याने मत्त होतात. त्याने पृथ्वीवर रंग, गीत व गंध यांना पूर येतो. त्या आनंदात स्वतःला बुडवून टाकण्याकरता, अर्पण करण्याकरता व मरण्याकरता तू सहभागी होऊ शकणार नाहीस का? हे हृदया, आनंद गान गा रे, आनंद गान गा. त्यामुळेच तुझे आनंदमय भुवन बाहेर खेळ खेळत आहे. आज आनंद कोणत्या मिशाने डोळ्यातील पाण्यावाटे पाझरू इच्छित आहे. जगातील आनंद यज्ञासाठी मला निमंत्रण आले आहे. त्यामुळे माझे मानवी जीवन धन्य झाले. सर्व आकाश आणि सर्व पृथ्वी आनंदाने व हास्याने भरून गेली आहे. अरे दादा, मी आनंदाने बसलो आहे आणि मला प्रकाश पद्माने हळूहळू वेढून टाकले आहे. आम्ही जागे होऊन डोळे उघडून पाहतो तेव्हा तो आम्हाला अत्यंत आनंदरूप साक्षी आहे असे दिसते. तू हे लाडक्या सर्वांचा आनंदघन आहेस. ह्यातच माझा आनंद आहे. माझ्या जीवनात तुझ्या आनंदाचे महासंगीत गाजत राहो ही माझी इच्छा आहे. तुझ्या आनंदाला माझ्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न यावा. तुझा आनंद माझ्या दुःखात पुण्य प्रकाशाप्रमाणे झगागून उठो. माझ्या अखेरच्या गाण्यात साऱ्या रागिणी पूर्ण होत व त्या रागिणींच्या सुरात माझा सारा आनंद प्रकट हो. ज्या आनंदामुळे मृत्तिकामय पृथ्वी, तरुलता व गवत अधीर होऊन हसू लागते, ज्या आनंदामुळे जीवन व मृत्यू हे 2 आवळे जावळे भाऊ वेड्याप्रमाणे साऱ्या पृथ्वीवर भटकत फिरतात, तो आनंद त्या रागिणींच्या सुरात प्रकट हो. जो आनंद वादळाच्या रूपाने येतो आणि झोपलेल्या जीवाला अट्टाहास करून जागे करतो, जो आनंद अनिर्वचनीय होऊन राहतो, असा आनंद त्या सुरात प्रकट हो. हे जीवाच्या जीवना माझे अंतःकरण विकसित कर, निर्मल कर, उज्ज्वल कर, सुंदर कर, जागृत कर, उद्यत कर, निर्भय कर, मंगल कर, निरलस शंकारहित कर. निर्मला उज्ज्वला मनोहराई, सुंदरा स्निग्धा प्रशंताई.
5. शांतीचे आणि प्रेमाचे आवाहन. रवींद्रनाथांची वृत्ती आंतरराष्ट्रीय समन्वयाची होती. यत्र विश्वम भवती एकनीडम हा त्यांच्या विश्वभारतीचा मुद्रालेख आहे. हे सारे विश्व म्हणजे सर्व प्रकारच्या वंश, धर्माच्या, संस्कृतीच्या जनसमूहाचे जणू एक घरटे आहे असावे असा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी या विश्वामध्ये शांतीचे आणि प्रेमाचे साम्राज्य नांदावे असे त्यांना मनस्वीपणे वाटते. त्यासाठीची वैचारिक भावनिक भूमिका त्यांनी गीतांजलीद्वारे मांडली आहे. शांतीचे आवाहन करणाऱ्या त्यांच्या 7 गीतांजली कविता आहेत. आमार माथा नतकरे दाव, अनंत अंतर मम विकसित कोरो, प्रेमे पाने गाने गंधे, ब्रजे तोमार बाजे बांशी, चाई हो आम्ही तोमारे चाई, एकटी नमस्कारे प्रभू, गान गावले आमाय तुम्ही, अशा या शांतीसाठी आवाहन करणाऱ्या कविता. खालील भावस्पर्शित काव्यपंक्तीतून हे शांतीसाठीचे आवाहन व्यक्त होते. मी तुझी अंतिम शांती मागता, माझ्या सर्व कर्मांमध्ये तुझा शांत छंद संचारित कर. माझ्या हृदयामध्ये शांत प्रकाशात विशाल उशेची होणारी क्रांती प्रकाशित हो. मला विश्रामापासून छिन्न करून त्या खोल खोल जागी जिथे अशांतीच्या गाभ्यात शांती असते तेथे घेऊन जा. वादळ शांतीवर जरी आघात करते तरी मनात त्याला शांतीच हवी असते. आत्मविस्मृत नानासुरांचे तरल आलाप एकत्रित होऊन सारे गाणे एका नमस्काराने शांतीच्या सागरामध्ये विलीन होऊ दे. तुझ्या सुराच्या लीलेने जरी माझा जीव कंठास आला आहे तरी त्यावेळी त्याला तुझ्या चरणाजवळ शांत होऊन पडू दे. प्रेमाला आवाहन करणाऱ्या प्रेममय 7 कविता गीतांजलीमध्ये आहेत. प्रेमे पाने पाने गंधे, जगत जुडे उदार सुरे, कोथाय आली, एई तो तोमार प्रेम, एशो हे एशो सजल घन, आमार ए प्रेम नई तो भिरू, आरामाय आम्ही निजेर शिरे. अशा कवितांतून हा प्रेममय आवाहक आशय व्यक्त झाला आहे. खालील काव्यात्मक काव्यपंक्तीतून त्याचे दर्शन होते. ते अमृत प्रेम, प्राण, गान, गंध, प्रकाश व पुलक यामध्ये टपटप पडत आहे. वायू, जल, आकाश या सर्वांवर केव्हा बरे मी प्रेम करेन? प्रेमाच्या अभिसाराकरता तुला तो हाक मारित आहे. हे हृदय हरणा, पाना पानावर हा जो प्रकाश नाचत आहे तो प्रकाश तुझे प्रेम आहे. हा जो अमृताचा वर्षाव शरीरावर करत आहे तो हे हृदया तुझेच प्रेम आहे. या जीवनामध्ये तो आपल्या अपार अशा श्यामल प्रेमाने ये. मधमधुर सुखात मोठ्या थाटात प्रेमाला का म्हणून झोपेत बुडवावे? आनंदाने वेडे झालेले ते प्रेम तुझ्याबरोबर जागे राहू इच्छिते. तुझ्या प्रेमाचे ध्वनी ज्यात उमटणार नाही अशी कोणतीही गोष्ट यापुढे मला सहन होणार नाही. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.